Hello guys, good morning. Welcome back to our new vlog. आणि आजचा व्लॉग आहे एकदम रॅन्डम अ डे इन आवर लाईफ लाईक ओके. सो आता वाजलेत 8:05 ऑलमोस्ट आणि आम्ही चाललो आहे मूवी बघायला. सकाळी 8:30चा शो आहे आमचा आणि आम्ही चाललो आहे मूवी बघायला. कुठला तर ऑफकोर्स जो मूवी सध्या खूप चर्चेचा आहे तो म्हणजे धुरंधर. आणि ही इथे इशू अशी बसली आहे. आमचं डेडिकेशन बघा गाईस. सकाळी 7ला उठून आम्ही 8 वाजता चाललोय. 8:05 झालेत आणि आम्ही चाललोय. धुरंधर बघा. मर्फी सुद्धा झोपलेला आहे इथे. बघा आमच्या अंगात ऊत किती आहे म्हणजे. आणि त्यानंतर आमचा असा प्लॅन आहे की आम्ही जाणार आहोत आत्याकडे आमच्या. ऑफकोर्स आज संडे आहे आणि त्यात आत्याने बोलवलंय आम्हाला तिच्याकडे. आज काहीतरी स्पेशल मेन्यू आत्तीने केलाय आणि तो काय तो मी रिव्हील नाही करत, तो तुम्ही बघायचा आणि भेटूयात. बाय बाय गाईज. इशू आहे. मी आणि तिथे एका गाडीवर गाईज आमच्यात ऊत बघा. सकाळी 8:30 वाजता. येस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. येस. चला. एवढा उत्साह फक्त आमच्यामध्येच आहे. ऑनेस्टली अजून सेट पण नाही झाले चेहरे कोणाचे. झोपेत न उठून आलो आम्ही. ह्यांचं सुरू झालं यांचं. सगळे पहिले 8-6 डोके आपणच आहे. अजून साफसफाई का बाहेर काढलं. काय झालं बाहेर काढले. काय झालं. तिकीट 21 तारखेचे बुक झाले होते. मस्त प्रँक करतेय. मस्त प्रँक करतेय. दाखव दीदी दीदीच्या अंगात झालं. आपण इथूनच जाऊ कुठेतरी. मला वाटतं किती छान प्रँक. आपण बघितलं नाही. ज्यांनी पहिलं मी नाही बघितलं. मी तशीच आली आहे. चौकशी बघा. इथे पण जाऊन चौकशी करते. कधी सुरू झालं हे एवढं मोठं. किती ती बघ ना किती चौकशी करतीये. तुझ्याच बद्दल. इशू आली म्हणून लॅविश थिएटर. लॅविश इशू बोलून साधा सुद्धा थिएटरमध्ये मी बसणार. अच्छा मी बोलले का. धुरंधर हा पहिला मूवी आहे जो या स्क्रीनला लागला. मी त्यांना तेच विचारत होते आणि रिव्ह्यूज कसे आहेत त्याचे काय आहेत. ते म्हणाले चांगले रिव्ह्यूज. चौकशी काय नॉर्मल बोलतो ना. या एवढं तिकीट वगैरे बुक केलं आपण आणि कसं होतं ते. थोडा पॉज घेतला असता ना आणि अशी गोष्ट शांत झाली असता आणि मग प्रँक केला असता ना. मी बुकिंगला होते. मी ते सांगते मी 22 बघितली होती पण तरी कसं ना एक आणि माझं असं येते की एवढं कॉन्फिडन्सने तुम्ही येणारच नाही. असं काय चूक होऊ शकते. नाही होऊ शकत. तुझ्याकडून नाही होऊ शकत. तर ती जरा थोडीशी शांत झाल्यानंतर तू केलं हा राहू दे. बवना फिर भी बवना है. हे बघ दीदी शिकवती कसं काय. येत नाही रे. खरंच येत नाही रे. मुंबईत होतीस ना तू. आपण गेलो होतो तेव्हा बधीर. हा बट एवढं पण नव्हतं. माझ्याकडे बघू नको. मी लपली आहे. इशूला लक्झरियस गोष्टी आवडतात तसं मिळालंय तिला. ब्लँकेट नाही दिलं मला वाटलं ब्लँकेट पण असं. हा ना. इधर देखो ना गाइस. अरे रसिका दीदी लपली आहे यार मुद्दाम. सनराइज गाइस. मी माझा चष्मा साफ करतेय कारण क्लिअर दिसेल. गाइस. तू व्हिडिओ ऑन नव्हता केलास. नाही ग. हिनी करून दिला होता ऑन. असं ना नाही. एक सीन बघायला मिळाला पण
त्या माणसाचा विचार केला असता त्यांनी काय केलं असतं तो एक सीन बघायला मिळाला. जाऊ दे काय आम्ही आस लावून बसलो होतो की फायनल चॅप्टर आहे. नाही इशू तू रिलीज कर. हा राहू दे. गाईज कसं वाटलंय मूवी बघून? एक नंबर गाईस, मस्ट वॉच. मस्ट वॉच. खरंच खरंच ऑफकोर्स My दुराला God. वॉच करायलाच पाहिजे. म्हणजे मी कुठेच असं 2 मिनिटं इकडे बघूयात, हा ना यार. फोन बघूयात, काहीतरी नाही. चाललंय असं अजिबात होत नाही. एक नंबर. लास्ट पर्यंत ट्विस्टर लास्ट पर्यंत राहा. आम्ही लाईट बंद होईपर्यंत थांबलो होतो थिएटरमध्ये. का लास्ट बघायचं, एंड काय असं वाटतं की ते काहीतरी थर्ड येणार आहे धुरंधर But ते 3. नाही पण तसं काही त्यांनी reveal नाही केलं. reveal नाही केलं. No, no. पण आणि हा आपले अजून एक आम्हाला महत्त्वाची टीप ही द्यायची आहे, ती म्हणजे की आपण ना कुठल्याही चित्रपटगृहात चित्रपट बघायला गेल्यानंतर आपलं असतं की आपल्याला स्नॅप काढायचं आहे किंवा आपल्याला स्टोरी ठेवायची आहे Final इंस्टाग्रामला poster चं. पोस्टरची, फिल्मच्या नावाच्या पोस्टरची. तर धुरंधरला जात असाल तर प्लीज कृपया माझ्यासारखा मूर्खपणा करू नका की पहिल्यापासून आपलं काही झालं तरी फोन ऑनच आहे. धुरंधरचं जे पोस्टर आहे ते एकदम शेवटी एंडला येतं, जिथे सगळ्या गोष्टी तो पुन्हा, आता मी स्पॉइल देत नाही कोणाला, पण एकदम एंडला येतं. त्यामुळे जसं जसं एंड जवळ येईल तुम्हाला कळेल तसा तुमचा फोन रेडी ठेवा. बाकी आरामात पिक्चर आरामात बघा. नाहीये पोस्टर. कुठे काही पोस्टर वगैरे काही नाहीये. सो येस, थँक्यू, बाय बाय. जर तुमचं बघायचं राहिलं असेल तर प्लीज जा आणि बघा. खूप भारी मूवी आहे. चला चला चला. गाईज फिल्म मध्ये संजय दत्त ना आर्य दीदीचा सनी देओल म्हणत पिक्चरमध्ये विचारते सनी देओल काय करतोय फिल्ममध्ये. सनी देओल ऑलरेडी मिळालेला असतो का त्याला. सनी देओल कुठे माझ्या चष्म्याचा नंबर वाढला की नक्की काय झालं. संजय दत्त सरांना सनी देओल सर. गाईज आम्ही आता जस्ट आत्तीकडे आलोय आणि आजचा मेनू दाखवतो आम्ही तुम्हाला. मी दाखवते म्हणजे ओ माय गॉड, आत्तीने सगळं रेडी करून ठेवलं. आम्ही याच्या आधी पुलाव, आत्ती मस्त भटुरे तळती आता, आणि इकडे हे कणिक आहे आणि छोले. वाव, बघून भूक लागतेय ना दीदी. मी बघितलंच नाही त्यामुळे भूक लागते म्हणून मी बघितलं. अरे काय शकत नाही. काय पुलाव झाला, मी टेस्ट केला. येस, खूप सुंदर दाखवलं मी. बापरे, आत्ती इतक्या कमी वेळात सगळं झालं सुद्धा. 10 वाजता करायला लागली बाळा. बाई आर्या दीदी, मला एक क्वेश्चन आहे. तू धुरंधर 1 बघितला नव्हता, धुरंधर 2 डिरेक्टली बघितला. तुला असं वाटलं की तू कुठे धुरंधर 1 बघितला नाही, मला कळत नाहीये. नाही असं काय नाही. लिंक नाही आहे दोन्ही पिक्चर. फक्त कॅरेक्टर्स थोडेसे आहेत. बट एक मिनिटं लाईट आली. कॅरेक्टर्स आहेत थोडेसे. लाईक तुम्हाला कॅरेक्टर, मला कॅरेक्टर सगळे माहिती होते, त्याच्यामुळे मला काहीच नाही वाटलं. एक नंबर मूवी, एक नंबर वॉच वर. येस. काय म्हणत होती? माझे पाय आले आणि लाईट आली. बापरे, लक्ष्मीच्या पावलांनी वन कसा होता आणि 2 कसा आहे. दोन्ही कमाल आहेत. म्हण ना तुझी लाईन. ए म्हणते आई ईश्वरी, आपली लाईन म्हणते. हो, 1200चं तिकीट वरती. तू काय करतेय? पॅन्ट बी वर केली होती. मन नाही लग रहा गाइस. लग रहा है ना गाइस. ओ माय गॉड, रिद्धी रडेल मी. Oh my God. रडेल अगं मी. एवढं नको काम करू तू. खरंच नाही, मी खरंच रडेल. महासागरी इशू रडली तर. आता तर मी ढसाढस. आता ते प्रयोगच. आत्ती तू जे करते ते भारीच होतं. नको, रिओ चालू आहे. आणि रिओ कोणाचं नाव आहे हेही दाखव. मम्मी झोपाय माझा. आत्ती तुम्हाला रिओ बोलली.
अति तिला रिओ नाही तिला बर्फी बोल. रिओ तर रिद्धी आहे. कसं झालंय? कमाल. एक नंबर. कमाल झाल्यात ती कमाल. येस गाईज दिस इज आर थाट. तुम्ही खाल्ला ना? चला मी खाऊन दाखवते. नाही काही साईडची गरजच नाहीये. मस्त झालंय. तिथे ना साऊंड सिस्टम एकदम शार्प होती. प्रश्न पडला होता. खूप सुरेख झालं. काय गाईज इथे भैया आला आणि फाईट सुरू झालेली आहे. कट कट कट. नो कट. बलिदान परमो नमः. परमो धर्म. परमो नमः. बलिदान. असती त्यात काय गाईज आफ्टर रिझल्ट गॉसिपिंग एवढं खाऊन पिऊन गॉसिपिंग हेच होऊन गॉसिपिंग गॉसिपिंग चालू आहे आमचं. येस आइसक्रीम चाहिए दीदी को. दीदी को आइसक्रीम. मुझे भी चाहिए ऐसा नहीं. येस आत्तीने एवढा पोटभर खाऊ घातलंय. छोले भटुरे पुलाव एवढं खाल्लंय की इथे येण्याशिवाय आणि AC लावण्याशिवाय आम्हाला दुसरं काहीच सुचलं नाही. गप ना. कोण आहे हे? कोण गुदगुल्या करते? रिद्धी असेल. तुला काही काय गौरी रिद्धी. गुदगुल्या करते रिद्धी. माझे पाय बघ हे माझे ए मिस्टिफ आहे ते बघ हे पाय. माझी हे पण. इथे आहेत बघ गौरी दिदी. 100 पासून उलटे अंक सुरू करा. का ती ब्लँकेट गाईज माझा 99. मी तुम्हाला एक गेम सांगते. मराठीत पटापट. ए नाही ऐका ना. माझ्याकडे गेम आहे. ऐक माझ्याकडे एक गेम आहे. 1 to 10 काउंट करायचं आणि प्रत्येक नंबर कोणत्या तरी शब्दाने रिप्लेस करायचा आणि त्या नंबरच्या हा, माहितीये. बोलायची. समज 4 बोलले Instagram. 4 रिप्लेस बाय 8 रिप्लेस बाय 4. तर मग 1 2 3 8 5 6 7 4 असे उलटे पालटे. नको ते इतके हो जिंकले या. जातात. तुम्ही 5 जण आधी 100 पासून 1 पर्यंत सुरू. रसिका मराठी 100 99. 97 96 95 94 93. 91 90 89 89 म्हणले ना तू. 98 म्हणायचं होतं मला. अगं तू मराठी कधी जमा होते? 87. 87 86 मराठी 85 84 83 मी आउट आहे ना. ओके मला वाटलं घेतलं तिला. 82 81 80 79 हा सॉरी मी ऐकलं 78 77 नाही बोलले 75 74 73 70 69 68 67 64 63. आता आपण दुसरा गेम खेळूया. ओके. येस नो हो नाही आणि हा ना. बरोबर. हा ना याच्यामध्ये उत्तर द्यायचं नाही. अच्छा द्यायचं नाही. नाही. हा एक म्हणजे प्रश्न हो नाही विचारला. म्हणायचं. नो म्हणायचं नाही. येस नाही. काहीच नाही. हा नाही. नाही नाही. कुछ नाही. चूक बरोबर. नाही. चूक बरोबर पण नाही. नाही. म्हणजे हा ना हो नाही येस नो. म्हणजे तुला रणवीर सिंग आवडतो असं. तो छान आहे असं म्हणायचं हा. ना थोडक्यात. आता असे प्रश्न प्यारी समज गई. आणि त्याप्रमाणे करायचे. रसिका, आज आंघोळ केलीस का? एक मिनिट थांब. सकाळी केली पण प्रश्न कोण तुला विचारला? आवडते का? राबडी सोबत करेक्ट. रात्री झोपली होती का? गादीवर. उत्तर मग गादीवर. मला असं समजलं तुझं नाव ऐश्वरी आहे. कोणाला म्हणते तू? आई बघ ती गौरी दिदीकडे. सॉरी मला वाटलं हिचं नाही नाही. गौरीची सुरू नाही हिचे 3 प्रश्न का? प्रत्येकाचे 3 प्रश्न. ओके सॉरी परत माझं. मला असं वाटलं तू ईश्वरी आहे. सगळ्यांनाच असं वाटत होतं पण तसं घडत नव्हतं काही. नव्हता. यू कॅन से नो. अरे पण नव्हतं म्हणून हो नाही बरोबर. ट्रू काही गौरी आहे. ईश्वरीची बहीण आहे. ओके राईट तू जितकं मोठं सेंटेन्स करशील तेवढं अडकत. ओके.
आता आर्या. अरे तू आंघोळ केलीस का? आंघोळ केली. आज जेवण केलंस का? जेवण केलं. आई सोपं विचारते तिला. तुला तो नट कोणता आवडतो? रोहित शर्मा. नट नाही येतो तो रोहित क्रिकेटर आहे. सराफ. तेच रोहित सराफ. त्यांच्यासाठी. चला आता इशूला विचारूयात आपण. विचार. असं फक्त तो ते वाक्य नाही आलं पाहिजे. इशू आज ब्लॉग स्टार्ट केला होतास नीट? सकाळीच. ओके. पण तू फुटेजेस जे काही घेतलेत ते घेतलेत नीट? सकाळीच फुटेजेस घेतलेत का नीट असं माझं प्रश्न आहे. सकाळीच घेतले. मग आता नाही घेते? घेतीये कुठे घेतीये? घेतीये. किती घेतलेत? हे बघ मोजके आहेत ना, व्यवस्थित पुरतील असे आहेत ना? 4-5. 4-5 आहेत. 4-5 पूर्ण नाहीत बाळा, आपल्याला जास्त फुटेजेस लागतात. व्यवस्थित घेतलेत का? पण मी बोलले नाही अजून. मी बोलले नाही अजून. हा. रात्री कॅन्डी खाल्ली होती का? नाही. अरे यार, गीत रामायणचं कधी आहे परत? आहे का नाही आहे? थोड्या दिवसातच. आहे का? हो ना? बरं ठीक आहे. यावेळेस तुझी 4 तरी गाणी असतील ना? असतील. असतील? हे असतील. पण नाही म्हणायचं ना? हे चालतंय. मान चालते, शब्द ओके. उच्चारायचे मान नाही. पण नाही चालत हं? मान पण नाही. मग आधी नाही हा सांगितलं. मग त्याची ती आउट आहे. पण ठीक ठीक आहे. आहे. ओके, 4 गाणी असतील ना? असतील. तुझं त्यातलं दुसरं गाणं फेवरेट आहे का? असेल. असेल नाही, मी तुला विचारते आहे की नाही? असेल. असेल ना. असं कसं? प्रॅक्टिकली उत्तर दे. प्रॅक्टिकली असेल. प्रॅक्टिकली असेल. बरं ठीक आहे. मग मला सांग, आजचा काय गाण्याचा क्लास कसा झाला? काल छान होता? खूप लोक होती का? खूप जण होते? व्यवस्थित झाला. नाही, किती लोक होती? 4-5 जण असतील. अच्छा, मग 4-5 जणात तू होतीस ना? का 4-5 तू सोडून 4-5 जण होते? मी धरून 4-5 जण होते. अच्छा, पण मजा आली असेल ना क्लासमध्ये शेवटी? खूप मजा आली. वा, वा. सकाळी गाडी चालू झाली होती का व्यवस्थित? व्यवस्थित झाली होती. पण मग प्रवास झाला का नीट कोहिनूर पर्यंतचा? खूप छान झाला. लिफ्ट नंतर वरती? तुम्ही आमच्या व्यवस्थित मागे का झालं. राहिले होते? उशीर झाला होता. अच्छा, पण मग थिएटर मध्ये गेल्यानंतर फिल्म आवडली का? खूप आवडली. कोण आवडलं त्यातलं? रणवीर सिंग. रणवीर सिंग. ओके. गाईज Of course, समर इज हिअर गाईज. कॅन्डी. यार मी पुण्याला एवढं खाल्ली माहिती राहते. रोज राजबेरी कॅन्डी खाल्ली. आम्ही सगळे कॅन्डी खायला बसलोय आता. आमचा ब्लिंकिट पर्सनल ब्लिंकिट घेऊन आलाय. खाली गेली ना? यप. ते कुठे टाकलं?